हे गाईज गुड मॉर्निंग. स्वागत आहे तुमचं डीके फिटनेस सिरीज मध्ये. तर गाईज आपला वर्कआउट खूप चांगला चालला आहे. आपलं टार्गेट आहे 21 सप्टेंबर. 21 सप्टेंबर पर्यंत आपल्याला खूप चांगलं ट्रान्सफॉर्मेशन करायचं आहे ना. आपला शर्ट काढून बॉडी रिव्हील करायची आहे, जी काय असेल ती बॉडीची कंडिशन. तर आता वाजले सकाळचे 6:30 आणि ऍटमॉस्फिअर बघा एकदम खूप छान झाला आहे. पाऊस पडतोय बारीक बारीक. तर आज आपण गॅलरीत वर्कआउट करायचं असं ठरवलं होतं, कारण मला बाहेर थंड हवेत वर्कआउट करायला खूप आवडतो नेचरमध्ये. पण पाऊस पडत असल्यामुळे आज आपण घरात वर्कआउट करणार आहे. तर चला मग चालू करूया. तर मित्रांनो, आजपासून आपण आपला वर्कआउटचा रुटीन चेंज करतोय. आपण काय करत होतो, एक दिवस डंबल कर्ल बारने पूर्ण वर्कआउट करत होतो आणि एक दिवस फक्त जोर डिप्स बैठका मारत होतो. तर आपण आता आपले 12-13 दिवस कंप्लीट झालेत. तर मग आपण आजपासून आपला वर्कआउट रुटीन चेंज करतोय. आपण आजपासून असा रुटीन करतोय की रोज आपण 2 मसल्स मारणार. म्हणजे आज आपण वर्कआउट केला आहे चेस्ट आणि ट्रायसेपचा. उद्या आपण वर्कआउट करणार लेग्स आणि शोल्डरचा आणि परवा दिवशी करणार बॅक आणि बायसेप. असा आपण 3 डेजमध्ये 6 मसल कवर करणार आहे. त्यानुसार आज आपण चेस्ट आणि ट्रायसेपचा वर्कआउट केला. गाईज आज चेस्टसाठी मी माझ्या घरी बेंच नाही आहे, तर मी जोर डिप्स खूप जास्त मारल्या, सपाटे पण मी खूप जास्त मारल्या. त्यामुळं आज खूप जास्त रिपिटेशन्स झाल्या. तुम्ही पंप बघू शकता, बॉडीला पंप खूप छान आला होता आज. कारण मी जे डिप्सचे होते 3 रोटेशनमध्ये मारलं, जसं की इन्क्लाइन डिक्लाइन आणि स्ट्रेटवाले असं करून मारल्यामुळं आज बॉडीला खूप जास्त चांगला पंप आला होता. आणि ट्रायसेपच्या वर्कआउटमध्ये पण मी आज थोडासा चेंज केला. आज रिपिटेशन्स खूप जास्त घेतला. आज 20-20चे 3 सेट मारले, म्हणजे पर सेट मी 60 रिपिटेशन्स मारले. त्यामुळं आज वर्कआउट खूप चांगला झाला आणि एक वेगळाच पेन बॉडीला जाणवत होता. त्याच्यामुळे फील भारी होत होतं. तर काहीच वर्कआउट झाला. आता बसलोय आफ्टर वर्कआउटची मिल घेण्यासाठी. अंघोळ केली, फ्रेश झालो, रेडी झालो ऑफिससाठी जाण्यासाठी. आता मी तुम्हाला दाखवतो नाश्ता काय करतोय. तर काही नाश्त्याला आपण करतोय अंड्याचे ऑमलेट आहेत, 4 अंड्याचे. याच्यातून आपल्याला 24 ग्रॅम प्रोटीन भेटून जाईल. आता मी तुम्हाला दाखवतो मी दुपारी काय खाणार आहे. ही आपली दुपारची मिल आहे. याच्यामध्ये हरभरा, शेंगदाणे, मूग भिजू घातले होते आणि त्याला नॉर्मली तव्यावर फ्राय करून घेतले. आणि हे आहे सलाड. तर ही आपली आजची दुपारची मिल आहे. तर याच्यातून आपल्याला हाय प्रोटीन्स आणि कॅलरीज आणि हाय फायबर भेटेल. तर मित्रांनो, दुपारच्या आणि सकाळच्या दोन्ही मिल तुम्हाला मी दाखवल्या आहेत. दोन्ही मिल खूप जास्त हाय प्रोटीन आणि हेल्दी आहेत. तुम्हीही तुमच्या डाएटमध्ये फॉलो करू शकता. तर चला मग परदेशी ब्रेकफास्ट संपवून घेतो. आपल्याला जायचंय ऑफिसला. हे गाईज, आता घरी आलो ऑफिसवरून, फ्रेश झालोय. आता बसलोय नाश्ता करण्यासाठी. तर मी दाखवतो तुम्हाला मी काय नाश्ता करतोय. तर आता आपण नाश्त्यामध्ये मुसली खातोय. दुधामध्ये भिजू घातली होती. आता ती बऱ्यापैकी भिजलेली आहे. तर ते आता आपण खाणार आहे. गाईज, डोळ्याला थोडस रांजणवाडी झाली आहे, त्यामुळं डोळा फुगलाय. काय होतंय, रोज झोपायला उशीर होतोय आणि सकाळी लवकर उठावं लागते वर्कआउट करण्यासाठी. त्यामुळे जरा थोडस झोप होत नाही व्यवस्थित, त्यामुळे रांजणवाडी आले. बघूया काहीतरी करूया हिला त्यासाठी. तर आता बसलोय जेवण करायला, संध्याकाळचं जेवण. मी तुम्हाला दाखवतो मी काय खातोय. तर मित्रांनो, आजच्या डिनरमध्ये आपण घेतोय 4 अंडे. यातून आपल्याला 24 ग्रॅम प्रोटीन भेटेल. आणि याच्यामध्ये ना पालक आणि कोथिंबीर दोन्ही भाज्या मिक्स करून हा बनवलाय पराठा. तर आपण हे आज संध्याकाळी जेवण करणार आहे. याच्यातून आपल्याला 25 ते 26 ग्रॅम प्रोटीन भेटेल. तर मग चला मित्रांनो, जेवण करून घेतो. भेटूया आपण उद्याच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त व्हिडिओला शेअर करा. तर चला, गुड बाय.